नमस्कार, मी मनीषा। तर आज मी तुम्हाला ताटात पदार्थ वाढण्याची एक पद्धत आहे। तर कोणता पदार्थ कुठे ठेवायचा यामागे एक विचार आहे। तर डाव्या बाजूला कोणता पदार्थ वाढायचा, उजव्या बाजूला कोणता पदार्थ वाढायचा आणि तो कशासाठी वाढायचा, मध्यभागी कोणता पदार्थ वाढायचा, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये अगदी 2 मिनिटात सांगणार आहे। आणि तुम्हाला जर ही माझी माहिती जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही कमेंटही करा। तर पहिल्यांदा आपण लिंबू बघू। तर ताटाच्या डाव्या बाजूला हे लिंबू वाढलं जातं। तर जेवणाची सुरुवात ताज्या चवीने व्हावी आणि जेवणाला छान चव यावी यासाठी हे लिंबू असतं। तर ते डाव्या बाजूला वाढलं जातं। त्यानंतर मीठसुद्धा लिंबाच्या जवळच ठेवलं जातं, कारण ज्याला गरज असेल त्याने ते सहज घेता यावं म्हणून ते डाव्या बाजूला ठेवलं जातं। त्याचप्रमाणे चटणी आणि लोणचं हे सुद्धा डाव्या बाजूला वाढतात, कारण पदार्थ थोडे थोडे खायचे असतात आणि जेवणाची चव हे पदार्थ वाढतात। आणि महत्त्वाचे म्हणजे हे सर्व पदार्थ अगदी थोडे थोडे लागतात म्हणून आपण ते डाव्या बाजूला वाढतो। त्यानंतर वरण भात। तर वरण भात हा ताटाच्या मधोमध वाढतात, कारण हे जेवणाचा मुख्य भाग हा वरण भात मानला जातो। त्यानंतर पातळ भाजी, तर ही उजव्या बाजूला वाढली जाते, जेणेकरून पोळी किंवा भाताबरोबर ही सहज घेता यावी। त्याचप्रमाणे कोरडी भाजी ती सुद्धा उजव्याच बाजूला वाढतात, कारण ती पोळीबरोबर सहज खाता यावी, सोपी जावी म्हणून पातळ भाजी आणि सुकी भाजी ही दोन्हीही उजव्या बाजूला ठेवली जाते, ती जास्त प्रमाणामध्ये लागत असते। त्याचप्रमाणे पोळी ताटात अशी जागा ठेवतात की ती हाताने सहज घेता येईल अशा पद्धतीने ही पोळी ठेवली जाते, म्हणजे कडेला ठेवली जाते। त्याच पद्धतीने पापड हा बाजूला ठेवतात, म्हणजे तो थोडासा कुरकुरीत आणि व्यवस्थित राहतो म्हणून तो एका बाजूला ठेवतात। गोड पदार्थ हा वाढताना शेवटी वाढला जातो आणि तोही मध्यभागी ठेवला जातो, कारण तो जास्तही खाल्ला गेला नाही पाहिजे आणि कमीही नाही, असा मध्यम प्रकारे ठेवला जातो। म्हणूनच आपल्या ताटामध्ये प्रत्येक पदार्थाची ही एक जागा आहे आणि त्यामागे आपल्या पूर्वजांचा एक सुंदर असा विचारही आहे, त्यामुळे हे ताट असे वाढले जाते। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।